माझे मनोरथ पावले, जै सिद्धी तै पायी बुद्धी स्थिरावली, समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे, हे त्रिविध तापांचे झालेसे दहन, सुखावले मन प्रेम सुखे, महालाभ वाचे वसे पांडुरंग, अंगोअंगी संग अखंडित, जीवनाचा झाला ओलावा अंतरी, विश्व विश्वंभरी मावळले, तुका म्हणे माप भरू आले शिगे, धार बोळ गंगे पुरवाहे, समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे. हे आषाढ पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा हा जो कालावधी आहे याला शास्त्रकारांनी चातुर्मास्य अशा पद्धतीची परिभाषेनं ठेवलेली एक संज्ञा आहे. आणि हा जो काल आहे अत्यंत महत्त्वाचा काल मानला जातो. आषाढीची एकादशी ते कार्तिकीची एकादशी हा जो काल आहे यालाही महत्त्व आपल्याकडे पाहायला सापडतं. बघा, आपल्याकडे प्रत्येक एकादशीला वेगळ्या वेगळ्या संज्ञा पाहायला सापडतात. त्याच्यामध्ये आषाढी एकादशीला काय म्हणतात, कोणती एकादशी, आषाढी एकादशीच्या दिवशी पंचांगामध्ये काय लिहिलेलं असतं, एकादशीचं नाव काय, त्या देवशयनी एकादशी. आणि कार्तिकी एकादशीला काय नाव दिलेलं आहे, प्रबोधिनी एकादशी. बरं का, आता ते तुम्ही अजून वाचायला वेळ आहे, 4 महिन्यानंतर जेव्हा वाचाल त्यावेळेला तुम्हाला कळेल, किंवा आता जर घरी जाऊन तुम्ही पंचांग पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की कार्तिकी एकादशीला देव प्रबोधिनी म्हणतात. प्रबोधिनी म्हणजे देवाच्या उठण्याची एकादशी, आणि शयनी म्हणजे देवाची झोपण्याची एकादशी. म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी देव झोपलेला आहे तर आम्ही का झोपू नये, हा एक पुन्हा प्रश्नच आहे. बरं का, आता तुम्ही सुद्धा माझे देवच आहेत की नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या श्रोत्यांना जर देव ठरवलेला आहे तर देव झोपण्याचा हा काल असल्यामुळं बरोबर चातुर्मास्यात आपण झोपत असतो. हे वेगळं हे वेगळं. पण शयन ते प्रबोधन भगवंताच्या विश्रांतीचा काळ. ऐका, झोपेपासून जाग होईपर्यंतचा काळ म्हणजे काय, विश्रांतीचा काळ. आणि विश्रांतीचा काळ म्हणजे काय, जाग झाल्याच्या नंतर पुन्हा ताजतवाना होऊन कार्याला लागण्याचा काळ. म्हणजे चातुर्मास्याच्या काळामध्ये विश्रांती घ्यायची आणि चातुर्मास्याच्या काळाच्या नंतर पुन्हा वेगानं कामाला लागायचं. ही प्रेरणा परमात्म्याच्या या शयन आणि प्रबोधनातून आपण घ्यायची आहे. बरं का, आणि शयन म्हणजे विश्रांती, याचा अर्थ नुसती विश्रांती म्हणजे झोपा काढणं असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येत नाही. बरं का, विश्रांतीमध्ये खरंच समाधान प्राप्त झालं पाहिजे. नुसतं अंग टाकून मनुष्य शय्येवर पडला म्हणजे त्याची झोप झाली असं कोणी म्हणतो का, त्याला सुखानं झोप लागली पाहिजे, त्याची विश्रांती पूर्ण झाली पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे. आणि झोपेतून जाग झाल्याच्या नंतर सुखमहम अपस्वाप्सम नकिंचित वेदिशम अशा पद्धतीचं त्याला झोपेचं स्मरण असलं पाहिजे. मी सुखानं झोपलो होतो, आत्तापर्यंत मला शांतपणानं झोप लागलेली होती, मला कोणत्याही प्रकारचं नकिंचित अवेदिशम, मला कोणत्याही प्रकारचं भान झालं नाही असं त्या झोपेतून उठलेल्या मनुष्याला वाटलं पाहिजे. तर त्याची झोप व्यवस्थित झाली असं आपल्याला चिंतन करता येतं. बरं का, तसं चातुर्मास्याच्या काळामध्ये देव झोपणार आहे म्हणजे सुखाने मी झोपलो ही देवाला जाणीव झाली पाहिजे. आणि देवाला तशी जाणीव होण्याकरता म्हणून आपल्याकडून म्हणजे इथं राहणाऱ्या सगळ्या भक्तांच्याकडून देवाला सुखानं झोप लागली पाहिजे अशा पद्धतीचं वर्तन झालं पाहिजे. आपलं जर वर्तन चुकलं त्याला सुखानं झोप लागणार नाही. आणि उठल्याच्या नंतर तो सुखमहम अपस्वाप्सम नकिंचित वेदिशम असं न म्हणता जर बेचैन अवस्थेमध्ये राहायला लागला, पुढचं भक्तांचं कार्य त्याला व्यवस्थित रीतीनं करता येणार नाही. या दृष्टीनं देवालाही सुखानं विश्रांती प्राप्त व्हावी, आपल्याला सुद्धा व्यवस्थित रीतीनं विश्रांती प्राप्त व्हावी, देवालाही समाधान सिद्ध व्हावं, आपल्यालाही समाधान सिद्ध व्हावं, देवालाही कोणत्या प्रकारच्या व्यवहाराची जाणीव असू नये आणि आपल्यालाही कोणत्या प्रकारच्या सुखदुःखाच्या व्यवहाराची जाणीव असू नये, अशा पद्धतीचा हा काल घालवणं म्हणजे शयन ते प्रबोधनापर्यंतचा चातुर्मास्याचा काल घालवणं आहे. आणि आपल्याला सगळ्या प्रकारचं समाधान असावं, सर्व पद्धतीने आपण समाधानी असावं आणि आपल्याला व्यवहाराची कोणतीही जाणीव असू नये. या 2 गोष्टीच्या योगाने मनुष्याला व्यवस्थित रीतीनं निद्रा झाली असं जर लक्षात घेता येत असेल तर आपल्याला इथे चातुर्मास्यामध्ये सुखानं राहिलं पाहिजे. आणि सुखानं राहता राहता कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची जाणीव आपल्याला अंतःकरणाला असू नये. अशी अवस्था जर संपादन करायची असेल तर त्याच्याकरता परमात्मा पंढरीनाथाला अनन्यतेनं शरण राहणं याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग आपल्या हातामध्ये नाही. या चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये ऐका, देवाच्या शयन ते प्रबोधनाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या साधू पुरुषांनी आपल्याला निवासासाठी, चिंतनासाठी, स्नानासाठी, दर्शनासाठी जी कोणती क्षेत्राची योजना करून ठेवलेली आहे ते आपल्या वारकऱ्याच्या दृष्टीने जर आपण चिंतन केलं तर ते पंढरी क्षेत्र आहे. पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मास्याचं विशेष रीतीने महत्त्व आपल्याला संत महात्म्यांनी लावून दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये परमार्थाच्या दृष्टीनं राहत असतो. बरं का, तसं पाहिलं तर जगामध्ये पंढरी हे एकच तीर्थक्षेत्र आहे असं समजायचं कारण नाही. अनेक 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 तीर्थक्षेत्र जगामध्ये 3.5 कोटी तीर्थक्षेत्राचं वर्णन शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आता 3.5 कोटी तीर्थ आहेत
तेवढ्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं आपल्याला ज्ञानही नाही. ज्ञान जरी जेवढ्या क्षेत्राचं आहे तेवढ्या क्षेत्राला जाण्याची बुद्धी होत नाही. जेवढ्या क्षेत्राला जाण्याची बुद्धी झाली तेवढ्या क्षेत्राला जाण्याकरता आयुष्य पुरत नाही. जेवढ्या क्षेत्राला जाण्यापुरतं आयुष्य आपल्या ठिकाणी आहे तेवढ्याही क्षेत्राला जाण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणाला होत नाही. मनुष्य काही सगळ्या यात्रा करू शकत नाही. मग सगळ्या तीर्थाच्या फलश्रुतीचं एकाधिकरण असलेलं अशा पद्धतीचं एखादं क्षेत्र असावं त्या दृष्टीनं परमात्म्याने निर्माण करून ठेवलेलं क्षेत्र म्हणजे पंढरी आहे. पंढरीला आल्याच्या नंतर जगातल्या बाकीच्या तीर्थक्षेत्राची यात्रा तुम्हाला घडो न घडो पंढरीत आल्याच्या नंतर सर्व तीर्थाची फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण चंद्रभागेच्या संदर्भात संतांनी वर्णन काय केली आहे? अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या, अवघिया संता एक वेळा भेटी. म्हणत चला की थोडं, अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. हे पंढरीच्या संदर्भातलं संतांनी तुकोबारांनी करून ठेवलेले वर्णन लक्षात घ्या. जगातली सगळी तीर्थ आपल्याला एकदम घडावीत याच्याकरता चंद्रभागेची व्यवस्था आहे. आपल्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या पापाचा नाश एकदम व्हावा याच्याकरता सगळ्या पापनाशाकरता आवश्यक असलेल्या सगळ्या प्रायश्चित्ताची व्यवस्था केवळ पंढरी दर्शनाने. एक पाप जाण्याकरता केवढं मोठं प्रायश्चित्त करावं लागतं विचार करा तुम्ही. शास्त्रामध्ये वेगळ्या प्रकारची प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. ते लहान पाप असलं तर त्याला लहान प्रायश्चित्त, मोठं पाप असलं त्याला मोठं प्रायश्चित्त. लघुनी ते षष्ठ स्कंदाच्या सुरुवातीला त्या आजयमळाच्या चरित्राच्या सुरुवातीला शुकाचार्यांनी वर्णन केलेलं आहे. मोठं पाप असलं तर त्याला मोठं प्रायश्चित्त, लहान पाप असलं त्याच्याकरता लहान प्रायश्चित्ताची योजना आहे. पण लहान मोठ्या सगळ्या पापाचा नाश व्हावा, ऐका, त्याच्याकरता प्रायश्चित्त म्हणून आपल्याला संतांनी काय सांगितलं? केवळ पंढरी दर्शन घ्या, त्याच्यानं सगळ्या पापाचा नाश होतो. धर्मशास्त्राचा विचार जर आपण केला तर धनुष्कोटीच्या दर्शनाच्या युगाने सर्व पापाचा नाश सांगितलेला आहे. धर्मसिंधूमध्ये वगैरे आपल्याला वर्णन पाहायला सापडतं. रामचंद्र प्रभूंनी बांधून ठेवलेला जो सेतू आहे की नाही, लंकेला जाण्याकरता बांधून ठेवलेला सेतू, त्या सेतूच्या प्रारंभाचं जे क्षेत्र आहे त्याला धनुष्कोटी म्हणतात. त्या धनुष्कोटी तीर्थामध्ये रामेश्वरपासून थोड्या अंतरावर ते क्षेत्र आपल्याला पाहायला सापडतं. तिथं धनुष्कोटीत जायचं आणि धनुष्कोटीत जाऊन त्या रामचंद्र प्रभूंनी बांधून ठेवलेल्या सेतूचं दर्शन घ्यायचं. सगळ्या पापाचा नाश होतो. हे धर्मशास्त्राने केलेले चिंतन आहे. तशीच व्यवस्था पंढरी दर्शनाने संत महात्म्याने आपल्याला सांगितलेली. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. भूवैकुंठ असलेल्या या पंढरी क्षेत्राच्या नुसत्या दर्शन मात्रानं आपल्या सगळ्या पापाचा नाश व्हावा अशी व्यवस्था परमात्म्याने आपल्याकरता करून ठेवलेली आहे बरं का. हा सगळ्या पापाच्या नाशाची व्यवस्था म्हणून पंढरी आहे. सगळ्या तीर्थाच्या अवगाहनाची फलश्रुती प्राप्त करून देणारी चंद्रभागा या ठिकाणी आहे. सगळ्या संतांना एकदम भेटल्याची फलश्रुती प्राप्त करून देणारा भक्तवर्य पुंडलिक या ठिकाणी आहे. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या भेटीचं फल आहे. एक संत महात्मा जगामध्ये भेटणं आपल्याला अवघड आहे. बहुअवघड असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली, महाराज सांगतात. एक संत भेटायला अवघड आहे आणि जगातले सगळे संत भेटावेत. सगळे संत म्हणजे केवळ वर्तमान काळातले नाही, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातले सगळे संत. या सगळ्या संतांच्या भेटीचं एकत्र फल आपल्याला कधी प्राप्त होईल तर पुंडलिक रायाच्या दर्शनानं. भागवताच्या सप्तम स्कंधामध्ये ते प्रल्हादाचं चरित्र आहे आणि प्रल्हादाच्या चरित्रात प्रल्हादावर जेव्हा परमात्मा प्रसन्न झाले ना, तेव्हा प्रसन्न झालेले परमात्मा जेव्हा प्रल्हादाचं वर्णन करतात, ऐका, त्या वर्णनाच्या प्रसंगामध्ये प्रल्हादाच्या संबंधाने भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. भवान्मे खलु भक्तानाम सर्वेशाम प्रतिरूपधृक. प्रल्हादा, तुम्ही म्हणजे माझ्या जगातल्या सगळ्या भक्त महात्म्यांचं प्रतिरूप आहात. जगातल्या सगळ्या भक्ताचं प्रतिरूप एक प्रल्हाद जर असेल, ऐका, तर एका प्रल्हादाचं दर्शन झालं की सगळ्या भक्ताचं दर्शन झालं की नाही, त्याप्रमाणे जगातल्या सगळ्या संतांच्या भेटीची फलश्रुती पुंडलिकाच्या दर्शनानं प्राप्त होते असं तुकाराम महाराज जर सांगत असतील आपल्याला, तर पुंडलिक राय म्हणजे सुद्धा सगळ्या भक्तांचं प्रतिरूप आहेत. अवघिया संता एक वेळा भेटे भवान्मे खरु भक्तानाम सर्वेशाम प्रतिरूपधृक असं भगवंताच्या मुखातलं भागवतातलं प्रल्हादाचं वर्णन करणारं वचन काय आणि अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या अशा पद्धतीचं वर्णन करणारं तुकाराम महाराजाचं पुंडलिकाच्या संदर्भातलं वचन काय एकाच अर्थाचं आहे. भक्ताचं सगळ्या भक्ताचं प्रतिरूप, सर्वेशाम भक्तानाम प्रतिरूपधृक असं जर प्रल्हादाचं वर्णन असेल तर ते सगळे भक्त म्हणजे केवळ वर्तमानकालीन सगळे भक्त असा त्याचा अर्थ नाही. भूतकालीन, भविष्यकालीन आणि वर्तमानकालीन जेवढे काही परमात्म्याचे भक्त झाले, होतील आणि आहेत त्या सर्वांचं प्रतिरूप म्हणजे प्रल्हाद जसे आहेत
त्याप्रमाणे झालेले, होणारे आणि वर्तमान काळातले असे सगळेच्या सगळे जे संत महात्मे आहेत त्या सगळ्या संतांचं प्रतिरूप म्हणजे पुंडलिक आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला सर्व संतांच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होणार. आणि मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर ज्याचं दर्शन मनुष्याच्या जीवनामध्ये परम आवश्यक आहे, किंबहुना ज्याच्या दर्शनाकरताच मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं की जन्माचं सार्थक होतं, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. एक परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन, एक पुंडलिकरायाचं दर्शन, एक पंढरी क्षेत्राचं दर्शन आणि परिक्रमा, आणि एक चंद्रभागेचं दर्शन, वंदन, तिला नमस्कार करणं आणि तिच्यामध्ये अवगाहन करणं, एवढी साधना जरी पंढरी क्षेत्रामध्ये राहून आपल्याला घडली तरी खूप 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 मोठी फलश्रुती संत महात्म्याने आपल्याला सांगून ठेवलेली आहे. आणि हे सगळं प्राप्त करून देणारं हे पंढरी क्षेत्र आहे की नाही. या क्षेत्राचे बघा तुम्ही तुकाराम महाराजांची वर्णनं पंढरी क्षेत्राबद्दलची कशी कशी आपल्याला पाहायला सापडतात. जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. महाराज म्हणतात अनेक क्षेत्र पाहिली, अनेक क्षेत्राचा महिमा वर्णन केला, अनेक क्षेत्राच्या संदर्भातली महिमानं आम्ही ऐकली, सगळं सगळं खरं हो. काय काही लोक ह्या अभंगाच्या संदर्भामध्ये असं थोडी पूर्वपीठिका सांगतात की बाबा काही लोक तुकाराम महाराजांच्या संबंधातले अनेक तीर्थक्षेत्राची यात्रा करून आले आणि त्या सगळ्या तीर्थक्षेत्राच्या यात्रा करून आलेल्या भक्तांना तुकाराम महाराजांच्या समोर ते उपस्थित झाले असताना तुकाराम महाराजांनी बोलायला सुरुवात केली, बाबा जाऊन आलात, जाऊन आलो म्हण. अनेक तीर्थ पाहिली, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आमच्यासारख्या लोकांनी तुमच्यासमोर उदंड तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन केला. हे सगळं जरी झालं तरी तुकाराम महाराज पुढे त्या लोकांना प्रश्न विचारायला लागले, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. या पंढरी क्षेत्रामध्ये जे आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला सापडतं हे तुम्हाला कुठं पाहायला मिळालं का? तुमच्या समोर केलेल्या वर्णनातून तुम्ही ऐकलं का? तुम्ही स्वतंत्र रीतीने ऐकलं का? कोणी केलेल्या वर्णनातून ऐकलं का? तुमचं स्वतंत्र श्रवण तशा पद्धतीचं झालं का? किंवा तुम्ही अन्य क्षेत्रामध्ये जाऊन आल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची स्थिती पाहायला मिळाली का? कुठं पाहायला मिळत नाही. ऐसी चंद्रभागा, अशी चंद्रभागा कुठेही पाहायला मिळत नाही. ऐसे भीमातीर, भक्त महात्म्याने गजबजलेलं भीमातीर कुठं दुसरीकडे पाहायला मिळत नाही. ऐसा विटेवर देव कोठे, विटेवर उभा राहणारा, कमरेवर हात ठेवणारा, सतत उभं राहून भक्ताची प्रतीक्षा करणारा, मला आत्ता थोडी विश्रांतीची वेळ, आत्ता भेटायचं नाही असं न म्हणणारा, आणि भक्तांनी माझ्याकडे आलंच पाहिजे आणि आलेल्या भक्ताला कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. क्षणभर त्या परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा अशी व्यवस्था करणारा देव कुठे तुम्हाला पाहायला मिळाला, कुठे ऐकायला मिळाला? कोणी अशा पद्धतीच्या देवाचं वर्णन तुमच्या समोर केलं? महाराजांना सगळ्या लोकांनी सांगितलं, नाही महाराज, असं आम्हाला कुठेही पाहायला मिळालं नाही, ऐकायला मिळालं नाही, कोणीही अशा पद्धतीचं वर्णन केलं नाही. ऐसे संत जन, या पंढरी क्षेत्रामध्ये ज्या विपुल मात्रेमध्ये संत महात्मे उपलब्ध होतात, ऐसे हरिदास, अशा पद्धतीचे इथं हरी गायन करणारे, भगवंताच्या दास्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रवृत्त असणारे हरिदास अन्यत्र एवढ्या मात्रेनं, एवढ्या प्रमाणामध्ये, एवढ्या तन्मयतेनं भगवंताचं दास्य करणारे कुठे पाहायला मिळतील? नाही. ऐसे संत जन, काय ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे, असा नामघोष एवढ्या प्रमाणामध्ये. म्हणून पंढरी क्षेत्राचं वर्णन करत असताना सगळ्याच्या सगळ्या मोठ्या विद्वानांच्या मध्ये पंढरीला नामब्रह्म म्हणतात. नामब्रह्म, एखाद्या क्षेत्राचं वर्णन, जगन्नाथासारख्या क्षेत्राचं वर्णन करत असताना तिथं अन्नब्रह्म असं वर्णन केलं जातं बरं का. अन्नब्रह्म तसं इथं नामब्रह्म, परमात्मा पंढरीनाथाच्या क्षेत्रामध्ये असलेला नामघोष. ऐका, एवढ्या विपुल प्रमाणामध्ये नामघोष कुठंही पाहायला सापडत नाही बरं का. एक पंढरी महात्म्यामध्ये आलेलं एक वर्णन सांगतो आपल्याला. त्या पृथ्वीराजाने भागवतामध्ये पृथ्वीराजाचं जे चरित्र आले, त्या पृथ्वीराजावर परमात्मा प्रसन्न झाले. त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. 100 अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला. 100वा अश्वमेध यज्ञ सुरू झाला. इंद्राच्या पोटात दुखायला लागलं आणि त्या इंद्राने मग त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याकरता म्हणून त्यांचा घोडा पळवला. आणि यज्ञाचा घोडा इंद्राने पळवल्याच्या नंतर या पृथ्वीराजाची मुलं, पृथ्वीराजाचा मुलगा तो विजिताश्व नामाचा मुलगा, तो इंद्राला धरायला जेव्हा निघाला, इंद्राच्या पाठीमागे लागला. इंद्राला तर त्याच्यापासून अपाय वाटायला लागला, पृथ्वीराजाची भीती वाटायला लागली, त्या विजिताश्वाची भीती वाटायला लागली. अशा अवस्थेमध्ये त्या इंद्राने काय करावं,
इंद्र गेला भगवंताकडं, देवाचा आश्रय केला आणि देवाचा आश्रय करून देवाला म्हणायला लागला, देवा काही करा, त्या तुमच्या पृथ्वीपासून मला वाचवा, त्या पृथ्वीच्या पोरापासून मला वाचवा. त्याच्या यज्ञाचा घोडा मी पळवलेला असल्यामुळे तो माझ्या पाठीमागं लागलाय, गोष्ट खरी आहे, पण मला रक्षण द्या देवा, रक्षण द्या देवा, रक्षण द्या. असं इंद्राने प्रार्थना करून भगवंताला सांगितल्याच्या नंतर भगवान महाविष्णूने सांगितलं, ठीक आहे म्हणा, तुला आता मला शरण आलास ना, रक्षण देणं माझं कर्तव्य आहे, तुला मी रक्षण देतो, पण तुला त्या पृथ्वीचं भय असू नये असं जर तुला वाटत असेल, पृथ्वीच्या पासून तुला रक्षण पाहिजे असेल, तर त्याच्याकरता केवळ मला शरण येऊन चालत नाही, माझ्याबरोबर पृथ्वीच्या पाया पडायला यावं लागतं. इंद्राने सांगितलं, तुम्ही म्हणाल ते मान्य करतो, जगलो पाहिजे. चला, मग त्या पृथ्वीच्या यज्ञामध्ये परमात्मा आले, पृथ्वीच्या यज्ञात परमात्मा आले, इंद्राला घेऊन आले. इंद्राला घेऊन आलेले परमात्मा तिथं भागवतामध्ये वर्णन आहे, देव कधी जमिनीला पाय लावत नाहीत, पण पृथ्वीच्या यज्ञामध्ये आल्यानंतर देवाचा पाय जमिनीवर टेकून होता. देव कधी कोणाच्या आधारानं उभे राहतील अशा पद्धतीची स्थिती नसते, पण पृथ्वीला पाहिल्यानंतर गदगद झालेल्या परमात्मा महाविष्णूची अशी अवस्था झाली होती की त्यांना त्या पृथ्वीराजाच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहावं लागलं. देव उभे राहिले, गदगद झाले, पृथ्वीला पाहून बोलायला लागले. पृथ्वीला त्याने सांगितलं, म्हणे पृथ्वी जाऊ दे म्हणे, हा इंद्र तुझ्याकडे आलेला आहे, याला मी घेऊन आलो. इंद्राला सांगितलं, याच्या पाया पड, पृथ्वीराजाच्या पाया पडायला सांगितलं. इंद्र देवाचा राजा, पण पृथ्वीराजाच्या पाया पडायला सांगितलं, आणि पृथ्वीराजाच्या पाया पडायला सांगितल्याच्या नंतर पृथ्वीला सांगितलं, पृथ्वी अरे म्हणे असू दे म्हणे, या इंद्राच्या संबंधानं तुझ्या अंतःकरणामध्ये जी द्वेष भावना निर्माण झाली होती ती सोडून दे बरं. सोडून दे म्हणल्या बरोबर त्या क्षणात बघा, ऐका, द्वेष सोडून दे हे देवाचे शब्द, म्हणजे आज्ञा पाळणं कसं असतं ते पृथ्वीराजाच्या चरित्रात आपल्याला पाहायला सापडतं. अंतःकरणात निर्माण झालेली एखादी वैकारिक भावना, ऐका, ती एखादी वैकारिक भावना सोडून द्यायला तुमचा आदराचा माणूस तुम्हाला सांगतो म्हणून लगेच तुम्हाला सोडून देणं जमतं का हो? कोणाला जमतं? काम सोडून दे, एखाद्या गुरुने एखाद्या शिष्याला सांगितलं, क्रोध सोडून दे, एखादा आदराचा मनुष्य आपल्याला सांगायला लागला, म्हणून त्या आदराच्या माणसाविषयी पराकोटीचा श्रद्धाभाव आपल्या अंतःकरणामध्ये नांदत असताना सुद्धा त्याने सोडून दे म्हणल्याबरोबर तो विकार सुटला. असं होतं का? होत नाही. पण पृथ्वीचा अधिकार बघा, पृथ्वीला भगवंताने सांगितलं की या इंद्राविषयीचा द्वेष सोडून दे. भागवतातले शब्द आहेत, विद्वेषम विससर्जः. इंद्राच्या विषयीचा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला द्वेष पृथ्वीराजाने क्षणात सोडून दिला. ज्या क्षणात देवाने सांगितलं याच्याविषयीचा प्रतिकूल भाव, याच्याविषयीची द्वेष भावना तू सोडून दे, पृथ्वीराजाने त्या क्षणामध्ये ती भावना सोडून दिली. द्वेष सोडून देणं एवढं सोपं नाही महाराज, पण त्या पृथ्वीने त्या क्षणामध्ये देवाची आज्ञा झाल्याबरोबर तो द्वेष सोडून दिला. म्हणजे साधकाची श्रद्धा कशी असावी, देवाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असणारा श्रद्धाभाव कसा असावा, सद्गुरूच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात श्रद्धाभाव कसा असावा, श्रद्धेय माणसाच्या आज्ञेचं परिपालन मनुष्याच्याकडून कशा पद्धतीनं घडावं, याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे राजा पृथ्वी. क्षणात देवाने सांगितल्याबरोबर त्यानं इंद्राविषयीचा द्वेष सोडून दिला, आणि इंद्राच्या विषयीचा द्वेष सोडून दिल्यानंतर ऐका, मग पृथ्वीराजाला भगवंतांनी विचारलं, पृथ्वी तुझ्या यज्ञात मी आलो, मी तुझ्यावर संतुष्ट झालो, आता हे यज्ञ तू कशा करता केले? देवाला त्याने सांगितलं, तुमच्या संतोषाकरता. माझा संतोष झाला ना, 99 यज्ञ तुझे झालेत ना, 100वा यज्ञ पुरा होण्याचा आग्रह पृथ्वी कशाला धरतो? देवाने त्याला पृथ्वीराजाला 100वा यज्ञ करू दिला नाही. 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प असताना 99 यज्ञ झाल्याच्या नंतर पृथ्वीला सांगितलं, पृथ्वी 99 यज्ञ झाले म्हणून जगात कीर्ती होते, 100 यज्ञ झाले तरच जगात कीर्ती होते, आणि 99 यज्ञ झाले तर जगात कीर्ती होत नाही असं थोडंच आहे. पृथ्वीने सांगितलं, देवा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्या संतोषासाठी यज्ञ करत होतो, तुमचा संतोष झाला, सोडून दे म्हणे. पृथ्वीला 99 यज्ञ करू देऊन 100व्या यज्ञापासून देवाने उपराम व्हायला सांगितलं. पृथ्वीनं तेही ऐकलं. ऐका, तुम्ही एखादं गृहीत कार्य तुमचं जे आहे, एक काम करायला तुम्ही निघाला, आणि ते तुमचं काम परिपूर्णतेकडे जात असताना शेवटच्या टप्प्यात आल्यावर तुमच्या आदराच्या माणसाने तुम्हाला सांगितलं, हे एवढं राहू दे, आता हे पूर्ण त्याला नेऊ नको. आपली तशी तयारी होते का? होत नाही महाराज. आता माणूस म्हणतो, मोठ्या माणसाला सुद्धा, श्रद्धेच्या माणसाला सुद्धा मनुष्य बोलायला लागतं, असं नाही हो. अगदी थोडक्यात आलंय, माझा विजय आता ठरलेला आहे, शेवटच्या टप्प्यात मी आलो, इथून 1-2 पावलं चाललं की माझं मुक्कामाचं ठिकाण मला मिळणार आहे, तुम्ही मध्येच मला ही साधना थांबवायला सांगता. होत नाही म्हणतो मनुष्य. पण पृथ्वीने 99 यज्ञ केले, 100वा यज्ञ चालू होता, अर्धा पाऊण यज्ञ झालेला होता,
आणि भगवंताने सांगितलं, पृथू 100वा यज्ञ तुला करायचा नाही. पृथून आज्ञा प्रमाण मानली. याला म्हणतात आज्ञा पालन, याला म्हणतात श्रद्धाभाव, याला म्हणतात विश्वास. मला हे पृथूचं चरित्र सांगायचं नव्हतं, मला थोडं पुढे जायचंय. पुंडलिकाच्या संबंधानं मला बोलायचं म्हणून बोलत होतो बरं का. पृथू राजाला ऐका, संतुष्ट झालेल्या भगवंताने सांगितलं, पृथू तुम्हाला काही पाहिजे का? तुम्हाला काही पाहिजे? तुला काही पाहिजे असलं तर मागून घे ना, मी तुझ्यावर संतुष्ट आहे ना. 99 यज्ञ झाले म्हणून मी काय संतुष्ट नाही का? माझ्या प्रसन्नतेकरता तू यज्ञ केले म्हणतोस ना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. पृथू मागून घे, काय मागतोस माग, बोल. पृथ्वीराजाने काय सांगावं? देवा म्हणे मला 10,000 कान द्या, 10,000 कान द्या. कशा करता? 2 कानांनी ऐकून तुमच्या संबंधितच्या गुणानुवादाचं श्रवण करून माझं समाधान होत नाही देवा. 2 कानांनी माझं पोट भरत नाही, मन भरत नाही. याच्याकरता मला 10,000 कान द्या. आणि हजारो कान दिले. ऐका, 2 कानांनी श्रवण करून जे समाधान होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक समाधान सिद्ध करून घेण्याकरता मी 10,000 कानाची मागणी तुमच्या चरणाला करतो. हे पृथ्वीराजाने मागितलं. देवाने तथास्तु म्हणून सांगितलं. आणि त्याला तथास्तु म्हणून सांगितल्याच्या नंतर ऐका, त्या पृथ्वीराजाला 10,000 कानांनी म्हणजे हजारो कानांनी परमात्म्याच्या संबंधातलं नाम, गुण, लीला यांचं जे श्रवण करायचं होतं, देवाने त्याला तसं जे वरदान दिलेलं होतं आणि ते वरदान पुरं होण्याच्या दृष्टीनं तो पृथ्वीराजा या क्षेत्रामध्ये, पंढरी क्षेत्रामध्ये पुंडलिकाच्या रूपानं आलेला आहे. पुंडलिकाच्या रूपानं आलेल्या त्या पृथ्वीराजाला ऐका, म्हणजे पृथ्वीने मागणी काय केली होती? झोपू नका ना, ऐका की जरा माझं. पृथ्वीनं मागणी काय केली होती? 10,000 कानांनी देवा मला तुमच्या संबंधातलं श्रवण करायचं आहे. आता 10,000 कानानं श्रवण करायचं ही पृथ्वीराजाची भावना, आणि ती पूर्ण करून घेण्याकरता म्हणून पृथ्वीराजा या पुंडलिकाच्या रूपाने इथं जर आलेला असेल तर हजारो कानांनी होणाऱ्या श्रवणाचं समाधान प्राप्त करून घेणारा तो पुंडलिक आहे. ऐका, बघा ना, या पंढरी क्षेत्रामध्ये एका दोघाचं श्रवण चालू असतं का? हजारो कान. तुम्ही आम्ही एवढे जण श्रवणाला बसलो ना, माझे 2 कान ऐकतात, तुमचे 2 कान ऐकतात, त्यांचे 2 कान ऐकतात. अशा पद्धतीने हजारो कानाने जे श्रवण चालतं हे आपलं श्रवण नाही महाराज, हे आपण ऐकायला लागलो असं समजायचं कारण नाही. हे सगळंच्या सगळं ऐकणारं कोण आहे? पुंडलिक राय आहेत. पुंडलिक राय आपल्या कानाचं माध्यम स्वीकारतात पण ते ऐकतात. ऐका, आता आपल्या कानाचं माध्यम स्वीकारल्याच्या नंतर आपण जे काही ऐकत राहू ते पुंडलिक राय ऐकतात असं मात्र मुळीच नाही बरं का. आपल्या कानाने जे काही परमात्म्याच्या संबंधानं पंढरी क्षेत्रामध्ये केलेले श्रवण आहे ते श्रवण पुंडलिक रायापर्यंत प्राप्त व्हायला लागलेलं आहे, याचा विचार करा. आणि आपल्या कानाचं माध्यम जर पुंडलिक राय स्वीकारत असतील, ऐका, आपल्या कानाचं माध्यम जर पुंडलिक रायाने स्वीकारलेलं असेल तर या कानाने पुंडलिक रायाला संतोष होईल अशाच पद्धतीच्या श्रवणामध्ये आपण प्रवृत्त असलं पाहिजे. उगीच काहीतरी ऐकायचं आणि त्याच्यानं पुंडलिक रायाने तुमच्या कानाचं माध्यम सोडून द्यायचं, अशी अवस्था आपली होण्याच्या पेक्षा पुंडलिक रायाने आपल्या कानाने सतत ऐकत राहावं, ही अवस्था संपादन करण्याकरता म्हणून आपल्याला पुंडलिक रायाला आवडेल अशा पद्धतीच्या श्रवणामध्ये सतत प्रवृत्त राहिलं पाहिजे. श्री विठ्ठल. असं आहे. म्हणून आपल्याला पुंडलिक राय म्हणजे पृथ्वीराजा आहे. ऐका, हे सगळं मी कशा करता बोलायला लागलो? पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे, ज्या क्षेत्रात राहून आपल्याला परमार्थ 4 महिनेपर्यंत करायचा आहे. ऐका, ज्या क्षेत्रामध्ये राहून आपल्याला परमात्म्याच्या संबंधानं श्रवण करायचंय, कारण उपनिषदाने आपल्याला सांगितलंय आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. हा पहिल्यांदा श्रुती मातेनं आपल्याला असं सांगितलं, अरे वा आत्मा द्रष्टव्य. अरे बाबानो तुम्हाला काय करायचंय? आत्मदर्शन घ्यायचंय. मनुष्याचा देह प्राप्त झाला ना, आपल्याला आत्मदर्शन घ्यायचंय. मग आत्मदर्शनाकरता काय करा? आत्मदर्शनाची साधना काय? तुम्हाला आत्मदर्शन व्हावं याच्याकरता साधना काय करता येईल? द्रष्टव्य. द्रष्टव्याच्या पुढे काय सांगितलं? श्रोतव्य, मंतव्य. काही नाही, उठा जागे भारी आताच आहे ते, दुसरं काही नाही. चांगलंय. उत्तिष्ठ गोविंद म्हणलं काय, उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकळा म्हणलं काय, कच असू दे. काय चाललं होतं आपलं?
आत्मावारे द्रष्टव्य हा श्रुतीचं चिंतन बोलत होतो. आत्मदर्शन घ्यायचंय आणि आत्मदर्शनाकरता आवश्यक असलेलं श्रवण करायचंय. आत्मावारे द्रष्टव्य हा पहिल्यांदा आत्मदर्शन सांगितलं, विधान आत्मदर्शनाचं केलं. ते विधी छाया म्हणा काही म्हणा पण विधान आहे. मग त्याच्यानंतर पुढे सांगितलं की बाबा श्रोतव्य हा आत्मदर्शनाकरता काय करावं लागेल, आत्म्याच्या संबंधानं श्रवण करा. आत्म्याच्या संबंधानं श्रवण म्हणजे काय, वेदांताला विचारलं तर वेदांत शास्त्र असं आपल्याला सांगतं आत्मभिन्नाचं श्रवण न करणं हेच आत्म्याचं श्रवण करणं आहे. अनात्म्याचं श्रवण न करणं, कारण काय तिथं प्रत्येक वेळेला व्यतिरेकाची भाषा लागते. आता व्यावृत्तीच्या भाषेशिवाय निर्गुणाच्या संबंधानं कोणत्याही प्रकारचा विचार आपल्याला करता येत नाही. आत्म्याचं श्रवण करायचं असेल तर अतत व्यावृत्तीनं करा, आत्म्याचं श्रवण करायचं असेल तर व्यतिरेकानं करा. हे सगळं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. म्हणजे आत्मभिन्नाचं श्रवण न करणं हे आत्म्याचं श्रवण करणं आहे. ऐका, आपल्याला पुंडलिकराय ह्याच्याकडे जायचंय. पुंडलिकराय हजारो कानाचं म्हणजे आपल्या सगळ्याच्या कानाचं माध्यम स्वीकारून आत्मश्रवण करणार आहेत. आणि आत्मश्रवण करणं म्हणजे आत्मभिन्नाचं श्रवण न करणं जर असेल तर आपणही इथं राहिल्याच्या नंतर कमीत कमी आत्मभिन्नाचं श्रवण नाही केलं तर ते आत्म्याचं श्रवण होईल. आणि आत्म्याच्या श्रवणाकरताच पुंडलिकरायाने आपल्या कानाचं माध्यम स्वीकारलेलं असल्यामुळं आपण ते काम तशा पद्धतीनं केलं पाहिजे. देवाच्या संबंधानंच ऐका. सगुणाच्या संबंधानं चिंतन करत असताना त्याच्या नामाचं श्रवण आहे, गुणाचं श्रवण आहे, लीलेचं श्रवण आहे, धामाचं श्रवण आहे. हे सगळं श्रवण आपल्याला आत्म्याच्या संबंधानं श्रवण म्हणून स्वीकारता येतं. हे श्रवण करण्याकरता म्हणून आपल्याला या पंढरी क्षेत्रामध्ये राहायचंय. आत्मदर्शनाकरता आत्मश्रवण पाहिजे, आत्मश्रवणाच्या नंतर आत्ममनन पाहिजे, आत्ममननाच्या नंतर आत्म्याचा निधध्यास पाहिजे. हे सगळं करण्यामध्ये आपली प्रवृत्ती असली तर आत्मदर्शन होणार. जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या अशी स्थिती होण्याच्या दृष्टीनं पंढरी क्षेत्रात राहिल्याच्या नंतर मनुष्याला ही सगळी साधना केली पाहिजे. त्याच्याकरता अत्यंत महामहिमतेनं हे पंढरी क्षेत्र परमात्मा पंढरीनाथाने आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे. इथं 4 महिने आपण राहतो, सुखानं राहतो, समाधानानं राहतो. कारण काय, परमात्मा पंढरीनाथाचं हे क्षेत्र म्हणजे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे बरं का. हे परमात्मा पंढरीनाथाचं क्षेत्र म्हणजे संतांचं माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. परमात्मा पंढरीनाथाचं क्षेत्र म्हणजे आपलं सगळ्यांचं माहेर आहे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. परमात्मा पंढरीनाथ आपल्या सगळ्याचा बाप आहे आणि रखुमाई माता ही आपली सगळ्यांची माता आहे. आणि हे एवढंच इथं आहे अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करताना येत नाही. पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू म्हणतात संत महात्मे बरं का. पुंडलिकराय भाऊ पुंडलिक मुनी बरं का. पुंडलिकरायाला भाऊ म्हणलेला आहे. हा चंद्रभागेला बहीण म्हणलेलं आहे. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. अशा पद्धतीचे शब्द संतांच्या मुखातले आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला माहेरवासाचा आनंद आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला मायबापाच्या छत्रछायेमध्ये राहणाऱ्या कन्येला जो आनंद होतो तो आनंद आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर भावाच्या सहवासाचा आनंद आपल्याला आहे, बहिणीच्या सहवासाचा आनंद आपल्याला आहे. काय असतं, एखादं माहेर जर फार मोठ्या अधिकाराचं असलं की नाही, त्या माहेरच्या लोकांना लग्न करून आपल्या सासरी गेलेल्या पोरीच्या भेटीला कधी जाणं होतच नाही. त्याच पोरीला माहेरला यावं लागेल, त्यावेळेला मायबापाची भावाची बहिणीची भेट त्यांना होईल. अशी स्थिती काही घरची आपल्याला पाहायला सापडते. आपलं माहेर तसंच आहे. परमात्मा पंढरीनाथ हे आपले माता पिता, रुक्मिणी माता, पुंडलिकराय, चंद्रभागा ही बहीण, हे सगळेच्या सगळे आपल्याला येऊन भेटूच शकत नाही. त्यांना इथला व्यापच एवढा मोठा आहे त्यांच्या पाठीमागचा भक्त कल्याणाचा की ते आपल्याला कुठे येऊन भेटूच शकत नाही. त्यांच्याकडेच यावं, तेव्हा मात्र खूप मोठं समाधान, खूप मोठा आनंद ते आपल्याला प्राप्त करून देतात. अशी स्थिती आहे. म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये येऊन चातुर्मास्याचा काल राहणं. ऐका, अजून या ते दहरम पुंडरीकम वेश्म अथ यदिदमस्मिन् ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम वेश्म तस्मिन् यदन्तः सोन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः. एक बृहदारण्यकामध्ये आलेले चिंतन आपल्याला पाहायला सापडलं. छांदोग्यातलं चिंतन आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये असं वर्णन आणलं. एक अथ शरीराच्या संबंधाने त्यांनी वर्णन केलं. अथ यत अस्मिन् ब्रह्मपुरे, हे शरीर म्हणजे परब्रह्माचं नांदण्याचं नगर आहे, ब्रह्मपूर आहे. अस्मिन् ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम वेश्म. आपल्या या ब्रह्मपूर म्हणजे परब्रह्माला नांदण्याकरता गावासारखं उपयोगी पडणार आहे जे शरीर आहे, या शरीराच्या मध्य भागामध्ये एक दहरम म्हणजे अतिशय सूक्ष्म असं पुंडरीकम वेश्म. पुंडलिक म्हणजे कमळ, कमळाच्या आकाराचं एक वेश्म म्हणजे घर आहे.
तस्मिन यदंतः, त्या घरामध्ये जो आहे, सहा अन्वेष्टव्य, त्याला शोधायचंय, स विजिज्ञासितव्य, त्याला जाणायचंय. शरीर म्हणजे ब्रह्मपूर, या ब्रह्मपुरामध्ये राहणारं एक पुंडरिकाकृती म्हणजे कमलाकृती असलेलं वेश्म म्हणजे घर, ते अतिशय सूक्ष्म आणि त्याच्या आत परमात्मा आहे, त्याला जाणायचंय, त्याला शोधायचंय, त्याला हुडकायचंय, त्याला जाणायचंय. हे चिंतन आपल्याला श्रुती मातेनं सांगितलं. या श्रुतीच्या संबंधानं सगुणपर अर्थ लावताना आपल्याला असं म्हणता येईल, ब्रह्मपुर, या ब्रह्मपुरामध्ये ब्रह्मपूर म्हणजे परब्रह्माला नांदण्याचं नगर म्हणजे पंढरी नगर. या पंढरी नगरामध्ये एक पुंडलिकाचं घर आहे. पुंडलिकम वेश्म म्हणजे पुंडलिकाचं घर आहे आणि त्या घरामध्ये जो आहे त्या परमात्म्याला जाणायचंय आपल्याला, बरं का. म्हणजे पुंडरिक हे ब्रह्मपूर, शरीराकडे अर्थ लावत असताना काय म्हणलं आपण, शरीरामध्ये हृदय कमलामध्ये तो परमात्मा आहे. ऐका, हृदयामध्ये, हृदय पुंडरिकम वेश्म म्हणजे हृदयाच्या रूपाचं ते घर आहे, हृदयाच्या रूपाचं ते घर आहे, असं चिंतन आपल्याला उपनिषदांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. आणि तीच श्रुती पंढरी नगराकडे पुंडरिकम वेश्म या शब्दाच्या आधारानं लावून घ्यायची ठरली तर पंढरी नगर म्हणजे सुद्धा एक प्रकारचं या ब्रह्मांडाचं हृदयस्थान आहे असं आपल्याला चिंतन करता येईल. सगळ्या ब्रह्मांडाचं हृदयस्थान असलेली ही पंढरी आहे, सगळ्या सृष्टीचं हृदयस्थान असलेली ही पंढरी आहे, सगळ्या भूलोकाचं हृदयस्थान असलेली ही पंढरी आहे. नाही, वैकुंठाचं सुद्धा हृदयस्थान असलेलं हे पंढरी नगर आहे. सर्व भूतांचं हे हृदय आहे आणि या सर्व भूतांच्या हृदयामध्ये असलेला हा परमात्मा पंढरीनाथ म्हणजे सर्व भूतांचा हृदय निवासी आहे, बरं का. विठ्ठल हृदय निवासी, सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये निवास करणारा हा परमात्मा पंढरीनाथ आहे. आणि त्या परमात्मा पंढरीनाथाचं दुसरं रूप असलेली चंद्रभागा ती सुद्धा या ठिकाणी आहे. आणि या सर्वांचा आविर्भाव घडवण्याच्या कामात समर्थ असलेला भक्तवर्य पुंडलिक या ठिकाणी आहे. काय आहे, परमात्मा आहे, परमात्मा सर्वत्र आहे, परमात्मा सर्व व्यापक आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म हे शास्त्र आहे, अहम ब्रह्मास्मी हेही शास्त्र आहे, पण मी ब्रह्म आहे हे सगळं ब्रह्म आहे. या दोन्ही ज्ञानाचा आविर्भाव झाला पाहिजे, हे ज्ञान आपल्या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे, हे ज्ञान आपल्याला सिद्ध झालं पाहिजे. या सांगितलेल्या श्रुतिवाक्याने सांगितलेल्या ज्ञानाचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि हा अनुभव प्राप्त करून देण्याकरता म्हणजे या ज्ञानाचा आविर्भाव घडवण्याकरता, परमात्म्याचा आविर्भाव घडवण्याकरता एका कोणातरी सद्गुरूची गरज असते. पुंडलिकराय हे या पंढरी क्षेत्रामधले सर्वांचे सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरू असलेले पुंडलिकराय त्यांनीच या पंढरी क्षेत्रामध्ये परमात्म्याचा आविर्भाव घडवला. पंढरी क्षेत्रात जसा परमात्म्याचा आविर्भाव पुंडलिकरायांनी घडवला तसा आपल्या हृदयामध्ये सुद्धा पुंडलिकरायाने परमात्म्याचा आविर्भाव घडवावा, आपल्यालाही भगवंताचा साक्षात्कार घडवावा, आपल्यालाही त्यांच्या कृपेनं अहम ब्रह्म आणि सर्वम खल्विदम ब्रह्म या दोन्ही बोधाची सिद्धी व्हावी. आणि ती सिद्धी करून देण्याकरता त्या ज्ञानाचा आविर्भाव करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे हे जाणून आपण त्या पुंडलिकरायाची सेवा करण्याकरता त्या क्षेत्रात राहायचं आहे. चंद्रभागेची सेवा करायची आहे, चंद्रभागेत घाण करायची नाही, पुंडलिकरायाची सेवा करायची आहे, चंद्रभागेची सेवा करायची आहे, पंढरी नगरीची, पंढरीच्या भूमीची सेवा करायची आहे आणि परमात्मा पंढरीनाथाची सेवा करायची आहे. याच्याकरता पंढरी क्षेत्रामध्ये राहिल्याच्या नंतर ही सेवा करत असताना भौतिक पद्धतीनं सेवा जशी आहे तशी परमार्थाच्या दृष्टीनं यांच्या संबंधानं श्रवण करणं, मनन करणं, निधिध्यासन करणं अशाही पद्धतीची सेवा आपल्याला पंढरी क्षेत्रामध्ये राहून करायची आहे. आणि त्या दृष्टीनं आपण गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो. पंढरीमध्ये राहिल्याच्या नंतर पंढरीतली माणसं बाकीच्या ग्रंथाचा अभ्यास इथं चालत नाही असं समजायचं कारण नाही. वेदांताचे ग्रंथ इथं सोडवले जातात, जगद्गुरु शंकराचार्याचं तत्वज्ञान या ठिकाणी शिकवलं जातं. ब्रह्मसूत्र भाष्य आहे, उपनिषद भाष्य आहे किंवा भाष्यानुसारी असलेले भामती निबंध वगैरे वगैरे बाकीचे अन्य ग्रंथ आहेत, आकर ग्रंथ आहेत, प्रकरण ग्रंथ आहेत. त्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करणे आणि करवणे या दोन्ही कामात समर्थ असणारी मंडळी अजूनही भगवंताच्या कृपेनं पंढरी क्षेत्रामध्ये आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या संप्रदायाचे उपास्य ग्रंथ कोणते बोला, उपास्य ग्रंथ कोणते, आपण उपासना कोणाची करतो, आपण बाकीच्या प्रकरण ग्रंथ, आकर ग्रंथ, वेदांत ग्रंथ अभ्यास करतो त्यांचा आपण, पण उपासना नाही, आपण त्यांची उपासना नाही, बरं का. मला बाकीच्या ग्रंथाच्या संबंधानं अनास्था व्यक्त करायची असं तुम्ही समजू नका. मला सांगा, आपण पंचऋषीचा अभ्यास करतो की नाही सांगा. हो नाही म्हणा की मला जरा. वारकऱ्यामध्ये पंचऋषीचा अभ्यास आहे की नाही आहे. विचारसागराचा अभ्यास आहे की नाही आहे. ज्ञानेश्वरीचाही आपण विचार अभ्यास करतो की नाही करतो. पण ज्या भावनेनं गाथा ज्ञानेश्वरी वारकरी हातात घेऊन त्याच्या संबंधानं चिंतन मनन करायला लागतो, पंचरशी विचारसागर या ग्रंथाच्या संबंधानं तशा पद्धतीची भावना आपल्या मनात निर्माण झाली का? हो नाही म्हणा की.
कुठे अडकत नाही तुम्ही. मी काही तुम्हाला अडकवाय करता म्हणून बोलत नाही. विचार करून मला सांगा, अजून एकदा विचार करून सांगा. हा, पंचरशी वाचू नये असं नाही, वाचलीच पाहिजे. कारण पंचरशीतलं ज्ञान कळाल्याच्या शिवाय आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा कळतच नाही. विचारसागर आपल्याला कळाल्याच्या शिवाय गाथा ज्ञानेश्वरी उकल आपल्याला व्यवस्थित होत नाही. कारण प्रमेय सगळंच्या सगळं वेदांताचं व्यवस्थित रीतीनं अवगत झाल्याच्या शिवाय जर वेदांताच्या संबंधानं मांडलेली संतांची चिंतन आपल्याला कळणार नसतील तर त्या प्रमेयाच्या ज्ञानाकरता या ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. गोष्ट खरी आहे, पण अभ्यास करावा लागला म्हणून उपासना करावी लागते असं मात्र नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरी रोज वाचलीच पाहिजे, तुकाराम महाराजांची गाथा रोज वाचलीच पाहिजे, हरिपाठ रोज म्हणलाच पाहिजे. हा जसा वारकऱ्याचा नियम आहे तशी पंचदशी रोज वाचलीच पाहिजे. विचारसागराचा एखादा तरी उतारा रोज वाचलाच पाहिजे. हा नियम कोणा वारकऱ्यांनी सांगितला का आणि कोणा वारकऱ्यांनी पाळला का? मला सांगा एकदा. हो नाही म्हणून मला बोलत चला थोडं. तुम्ही बोलला नाही तर मी काय समजू? मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. अशी उपासना या ग्रंथांची कोणी करत नाही. म्हणजे आपले उपासना ग्रंथ कोणते? गाथा ज्ञानेश्वरी हे आपले उपासना ग्रंथ आहेत, यांची उपासना आपण करतो. मला सांगा, मला कळालं आणि न कळालं, काही कळालं असेल काही न कळालं असेल किंवा काहीच कळालं नसेल तरीही मी एखादा वेदांताचा ग्रंथ वाचतच राहतो असं घडतं का? घडत नाही. पण ज्ञानेश्वरी वाचायला लागल्याच्या नंतर मला कळालं न कळालं, गाथा तुकाराम महाराजांचे अभंग मला कळाले न कळाले तरी मी वाचणार आहे की नाही सांगा मला? वाचणार होता. पण ऐका, म्हणजे काय झालं, या ग्रंथांची आपण उपासना करतो. ऐका, विचारसागर वाचत असताना मला कळाला न कळाला तरी मी वाचून काढणार आहे ही भावना मनुष्याच्या अंतःकरणाला नसते. ऐका, त्या ग्रंथाच्या संबंधानं अनास्था नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. पण उपासनेचा विचार जर केला तर गाथा ज्ञानेश्वरीची जशी उपासना आपण करतो, एकनाथी भागवताची जशी उपासना आपण करतो, संतांच्या शब्दाची जशी आपण उपासना करतो, तशा पद्धतीची उपासना अन्य ग्रंथांच्या संबंधानं आपण करत नाही. म्हणून आपल्याला संतांनी काय सांगितलं? जनाबाईचा अभंग काय? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ऐके नाही, ज्ञानेश्वरीचं वाचन संतांनी आपल्याला सांगितलं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. बरं का, संतांनी ज्ञानेश्वरीचं वाचन म्हणजे काय झालं? ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा हे आपले उपासना ग्रंथ आहेत. उपासना ग्रंथ उपासना ग्रंथ. अजून काय आहे, एक आमचे गुरुजी गमतीनं सांगत असत किंवा वारकऱ्याला संत महात्म्यांच्या वाङ्मयाचं प्रामाण्य स्वीकारण्याची जबाबदारी आहे. ऐका, मी उदाहरणानं आपल्याला सांगतो. गुरुजींनी दिलेल्या उदाहरणात थोडासा बदल करून मी बोलतो, ते लक्षात घ्या. काय आहे, एक पंचरशीमध्ये वचन आलं. आता मी उदाहरण सगळं म्हणजे ते एखादं वचन उच्चारूनच तुम्हाला मी सांगणार आहे असं नाही, पण सरळ सरळ बोलून जातो. एक पंचरशीत वचन आलं, त्या वचनाने काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्या वचनाने जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला पटलं नाही तर सिद्ध करून देण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे का? ते तुम्हाला मान्य नसेल तर ते तुम्हाला सिद्ध करून देणे, ते समोरचा माणूस मानायला तयार नसला तर सिद्ध करून देण्याची तुमची जबाबदारी आहे का? नाही. पण वारकरी ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी वाचत असताना समोरच्या माणसानं ज्ञानेश्वरीचे शब्द ऐकले आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दात जे काही सांगितलेलं आहे ते समोरच्या माणसाला जर पटत नसेल तर ते पटवून देण्याची जबाबदारी आपण घेतो की नाही सांगा मला? घेतो. म्हणजे हे उपासना ग्रंथ आहे. उपासना ग्रंथ असल्यामुळे त्याच्याविषयीची पराकोटीची श्रद्धा आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून त्या संबंधानं आपल्याला लोकांच्या शंकांचं निरसन जर करायचं असेल तर त्याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं हे कारण आहे. आपले हे उपासनेचे ग्रंथ आहेत, त्याच्यामुळे या ग्रंथामध्ये असलेला समन्वय आपल्याला कळाला पाहिजे. या ग्रंथामध्ये परस्पर विरुद्ध वचनं जर काही येत असतील तर त्या विरुद्ध वचनाचा समन्वय कसा करायचा, विरोध परिहार कसा करायचा हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. बघा तुम्ही, काही वेळेला संतांनी परमार्थाची साधना हळूहळू करायला सांगितली. तुका म्हणे असे नचले तातडे, ऐके नाही, अनुभवे गोडी येईल कळो. तातड चालत नाही म्हणतात. आणि काही ठिकाणी सांगतात संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. काही घाई करायला सांगितलं नाही तर घाई चालत नाही असे सांगितलं. विरोध आला. या विरोधाचा परिहार कसा करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. अभ्यास याच्या करताय हो. विरोध परिहार कळावा, समन्वय कळावा, मुख्य काय आहे गौण काय आहे हे आपल्याला कळावं. संतांच्या वचनाच्या ठिकाणी असलेली विश्वतोमुखता लक्षात घेतल्याच्या नंतर त्या वचनाचे संभवणारे अनेक अर्थ, व्यापक अर्थ, व्यष्टी कल्याणाकरता असलेला अर्थ आणि समष्टी कल्याणाकरता असलेला अर्थ तो आपल्याला समजला पाहिजे. याच्याकरता अभ्यास आहे. परोक्ष भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. काय असतं, काही गोष्टी प्रगट सांगता येतात आणि काही गोष्टी प्रगट सांगता येत नाहीत पण सांगाव्या लागतात.
प्रगट सांगता येत नाहीत पण सांगाव्या लागतात. हे प्रगट काय सांगितले संतांनी लक्षात घेतलं पाहिजे. अप्रगट पद्धतीनं, कारण काय, अप्रगट पद्धतीनं बोलणं, बरं का, प्रगट पद्धतीनं बोलणं हे सगळ्यांना कळणार असतं, पण अप्रगट पद्धतीनं बोलणं भगवंताने भागवतामध्ये उद्धवाच्या समोर व्यक्त केले. पहा, 11 स्कंदातले शब्द आहेत भगवंताच्या मुखातले. परोक्षवादा हा श्रुतयः परोक्षम ममच प्रियम. भगवंताने सांगितलं वेद परोक्ष पद्धतीनं बोलतो, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीनं बोलतो. वेदाने कधी सरळ सरळ बोलणं केलं नाही. वेदाचं बोलणं सगळं अप्रत्यक्ष पद्धतीनं, सरळ बोलत नाही वेद, अप्रत्यक्ष पद्धतीनं बोलतो. मग हे परोक्ष पद्धतीनं वेदाचं बोलणं आहे. पुढे भगवंताने लगेच सांगून टाकलं परोक्षम ममच प्रियम. आणि त्या परोक्ष पद्धतीनं बोलणं, अप्रत्यक्ष पद्धतीनं देवाच्या संबंधानं बोलणं, परमात्मा म्हणतो मला ते आवडणारं आहे. मग देवाला आवडणारं बोलणं जसं वेद करतो तसं देवाला आवडणारं बोलणं संत महात्मे करतात की नाही. म्हणजे संतांच्या वचनातून सुद्धा काही गोष्टी अप्रत्यक्ष पद्धतीनं आपल्याला सांगितल्या गेल्या असतील. अप्रत्यक्ष पद्धतीनं म्हणजे परोक्ष पद्धतीनं संत महात्मे काही सिद्धांत बोलले असतील तर ते अप्रत्यक्ष पद्धतीनं काय बोलले. संतांचं ते अप्रत्यक्ष बोलणं आपल्याला कळालं पाहिजे, संतांचं प्रत्यक्ष बोलणं आपल्याला कळालं पाहिजे. संतांच्या वचनाची सार्वदेशिक उपयोगिता आपल्याला कळाली पाहिजे, सार्वकालिक उपयोगिता आपल्याला कळाली पाहिजे, सार्वत्मिक उपयोगिता त्या संत वचनाच्या ठिकाणी असलेली आपल्याला कळाली पाहिजे. संतांचे विचार सर्व देशात उपयोगी, सर्व काळात उपयोगी, सर्व जीवांच्या करता उपयोगी, सर्व भूतांच्या करता उपयोगी. हे सगळं सगळं चिंतन संतांच्या वचनासंबंधानं असलेल्या उपयुक्ततेचं चिंतन जर करायचं असेल याच्याकरता अभ्यास करावा लागेल की नाही. अभ्यास करावा लागतो. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. आत्मदर्शनाकरता पहिल्यांदा श्रवण करा, श्रवणानंतर मनन करा, मननानंतर निदिध्यास करा. याच्या योगानेच तुम्हाला आत्मदर्शन होणार आहे असं सांगितलेलं असल्यामुळं श्रवण मनन निदिध्यासन हे सगळंच्या सगळं जे आपल्याला करायचंय ते उपनिषदाच्या शब्दाच्या आधाराने नाही, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या आधाराने करायचे. ही आपली साधना आहे, वारकऱ्यांची ही साधना आहे, वारकऱ्यांची ही निष्ठा आहे, वारकऱ्यांची ही उपासना आहे. आणि त्या उपासनेच्या दृष्टीनं पंढरी क्षेत्रात आपण जमा झालो. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचा विचार करायचा आहे. गाथेचा विचार करत असताना आपण गेल्या वर्षी 971 अभंगापर्यंत आलो. आपला आता चालू असलेला अभंग आहे 972वा. या 972व्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं माझे मनोरथ पावरे जे सिद्धी तई पायी बुद्धी स्थिरावली. महाराजांनी या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेल्या एका आनंदमय अवस्थेचं चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. परमात्मा साक्षात्कार झाला, भगवंताचे चरण दिसले, परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली आणि बुद्धी स्थिर झालेल्या क्षणात महाराज म्हणतात म्हणजे सगळे मनोरथ पूर्ण झाले. देवाच्या चरणाचं दर्शन होऊन देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली. महाराजांनी सांगितलं माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले. आता या वाक्याच्या संबंधानं विचार करत असताना ऐका, महाराजांनी या ठिकाणी उच्चारलेलं वाक्य कसं आहे, त्याच्यात अन्वयाची गरज आहे की नाही, तो अन्वय कसा लावायचा याचं चिंतन जर आपण करायला लागलो. महाराजांचं वाक्य काय, माझे मनोरथ पावले जै सिद्धी तई पायी बुद्धी स्थिरावली. म्हणजे काय, सरळ सरळ वाक्याचा अर्थ लावला तर असा होईल माझे मनोरथ ज्या वेळेला सिद्धीला प्राप्त झाले त्याच वेळेला माझी बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली. माझं वाक्य बरोबर आहे का? मी 2 वाक्य आपल्याला सांगणार आहे, ऐका. माझे मनोरथ जेव्हा पूर्ण झाले तेव्हा माझी बुद्धी देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली, किंवा माझी बुद्धी देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली तेव्हा माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले. कोणतं वाक्य बरोबर आहे सांगा? सगळे मनोरथ पूर्ण झाल्यामुळं देवाच्या पायाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली, हे बरोबर का? देवाच्या पायाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाल्यामुळे सगळे मनोरथ पूर्ण झाले, हे बरोबर? दुसरं बरोबर आहे. होतं का असं, हे सांगा मला आता. आपला नेहमीचा आपला व्यवहारी मनुष्याचा अनुभव काय आहे? आपली बुद्धी देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालेली असेल तेव्हा आपल्याला सगळ्या मनोरथाच्या सिद्धीचा अनुभव आहे का? आपलं काम काहीतरी संसाराचं झाल्याच्या नंतर क्षणभर आपली बुद्धी देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होते. कसं आहे आपलं, कसं आहे सांगा ना मला. मी उदाहरणानं सांगतो. मला समजा काही एक 10 लाख रुपयाची अपेक्षा आहे आणि त्या 10 लाख रुपयाच्या अपेक्षेनं माझं मन इतस्ततः धावत होतं. ते इतस्ततः धावणारं मन पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झाल्याबरोबर शांत होऊन मला 10 लाख रुपये मिळाले, हे बरोबर आहे
का 10 लाख रुपयाकरता इतस्ततः धावणाऱ्या मनाला 10 लाख रुपये मिळाल्यामुळं ते शांत झालं आणि मग परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालं? हे बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे? अशा परस्पर विरुद्ध वाक्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे बरं का. मनोरथ सिद्ध झाल्याच्या योगानं विठ्ठलाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण, अनंतर्य कर्माचा विचार जर आपण करायला लागलो, कशाच्या नंतर काय आहे, कशाच्या नंतर काय, अगोदर सर्व मनोरथ सिद्धीन मग देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं विसावणं, का देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं विसावणं हे आधी आणि त्याच्या योगानं सगळ्या मनोरथ सिद्धीची आपल्याला भावना होणं, कशा पद्धतीची संगती घ्यायची याचा विचार करायचा आहे. उद्यापासून आपण क्रमाने याचा विचार पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.